चांगल्या प्रकारे मारण्याचा प्रयत्न होता पण थोडासा मिसहिट झालाय आणि यावरती गचाळाचं क्षेत्ररक्षण झेल सुटला. झेल सुटलेला आहे आणि आत्ताच एक धाव पळून पूर्ण. कल्पेश यांना जीवदान. पाहूया किती फायदा उठवतायत या जीवदानाचा कल्पेश. नाना यांचा पुढचा चेंडू खेळेल तो ऋषी. लेग साइडच्या दिशेने गॅप मध्ये फटकवलेला हा चेंडू यावरती चौकार. दुसरं षटक चालू. धावसंख्या पोहोचली ती 17. ऑफसाइडच्या दिशेने केलेला प्लेड. चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 18. 4 षटकांचा सामना. दुसरं षटक चालू. यावरती एक धाव. 19. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातला. धावसंख्या आहे 19. स्लोअर स्वरूपाचा चेंडू चांगल्या प्रकारे मारलेला हा चेंडू. फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि आत्ताची एक धाव. 20 रन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 20 बिनबाद. 20. जाधववाडी संघासाठी तिसरं षटक घेऊन आले ते श्रीकांत. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक टाकतील ते श्रीकांत. ऋषी आणि कल्पेशची जोडी मैदानात. पुढचं षटक घेऊन आले ते श्रीकांत आणि यावरती ऋषी जेलबाद. ऋषी यांच्या स्वरूपात प्रताप नाना पवार. पवारवाडी संघाला पहिला झटका. पाहूया त्यांची जागा भरून काढण्यासाठी कोण येते ते पवारवाडी संघासाठी. हे तू बी आहे ना यांच्यात. आणि ऋषी यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते स्वप्नील. स्वप्नील पवार. लवकर लवकर सामना चालू करा. क्षेत्ररक्षणामध्ये जो काही बदल असेल तो लवकर करायचा आहे अशी विनंती. आणि सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू. सामना करणार आहे तो स्वप्नील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. चांगल्या प्रकारची गोलंदाजी श्रीकांत यांच्याकडून. आत्ताची एक धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या आहे ती 21. 21 धावा. श्रीकांत यांचा पुढचा चेंडू. ऑफसाइडच्या दिशेने गॅप मध्ये हा कटवलेला चेंडू. यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. फिल्डर बॉलच्या दिशेने दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि ही तिसरी धाव सहजरित्या पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न होता परंतु 3च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 3 ने भर. किती धावसंख्या आहे ती 24.
100% समर्पण पाहायला मिळते ते आपल्याला नागेश बडेकर यांच्याकडून. पवारवाडी का लेग साइडच्या दिशेने ग्राउंड शॉट यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. धावसंख्या 2 ने भर धावसंख्या पोहोचते ती 26. तिसरं षटक चालू, 4 षटकांचा सामना. धावसंख्या आहे ती 26. थोडासा हवेस मारलेला हा फटका यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही. दमली आता ती कल्पेश यांना जीवदान मिळालंय. चांगल्या प्रकारचा फटका पुन्हा एकदा ग्राउंड. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 28. एक बाद 28 ऋषी यांच्या स्वरूपात पवारवाडी संघाला एक झटका. 28 आता संघासाठी शेवटचं षटक घेऊन आलेत ते नितीन. वैयक्तिक पहिलं व संघाचं शेवटचं आणि 4थं षटक घेऊन आलेत ते नितीन जाधव. त्यांचा सामना करणार आहेत ते कल्पेश. नॉन स्ट्रायकरला आहेत ते स्वप्नील. शेवटचं षटक चालू. पहिला चेंडू ऑफ साइडच्या दिशेने मारलेला फटका यावरती दुसरी धाव देखील सहजरित्या पळून पूर्ण. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या होते ती 30. शेवटचं षटक चालू. मोठ्या फटक्यांची आवश्यकता पवारवाडी संघाला. लेग साइडच्या दिशेने मारलेला फटका फिल्डर तैनात. एकच धाव. एक धाव पळून पूर्ण. एकतीस धावा आता. शेवटचं षटक चालू. धावसंख्या आहे 31. एक बाद 31. 4 षटकांचा सामना. याच्यानंतर एक मॅच खेळवायची आपल्याला, त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पुढचा चेंडू आणि यावरती झेल बाद. कीपरच्या हातामध्ये हा झेल. निखिल बडेकर यांनी तो झेल टिपला आणि स्वप्नील यांच्या स्वरूपात दुसरा झटका. प्रताप नाना पवारवाडी संघाला त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते विशाल. आपलंच खिशातून चाललेलं सगळं. नाव काय? नितीन जाधव यांचा सामना करेल तो विशाल.
लेग साईडच्या दिशेने गॅपमध्ये मारलेला हा चेंडू यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही. धावसंख्या पोहोचली ती 32. याच्यानंतरचा होणारा सामना सोनवरी विलेज विरुद्ध श्रीराम काळेवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे की टॉस उडवण्यासाठी स्टेज समोर यायचंय. किशोर काळे टॉस उडवण्यासाठी यायचंय स्टेज समोर. आणि सोनवरी विलेज संघाच्या कॅप्टन्सला विनंती आहे वेळेची थोडी मर्यादा लक्षात घेता. आत्ताचे किती धाव आहेत अंपायर? एक. आत्ताची एक धाव. धावसंख्या आहे ती 33. शेवटचं षटक चालू. एक चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न यावरती एक धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न राहील. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण, चांगल्या प्रकारचा थ्रो, थोडीशी मिस फिल्डिंग. 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनआउट. धावसंख्या पोहोचली ती 35. जिंकण्यासाठी 2 पकडले, ऍड केले 2. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. 24 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता. शंभूराजे प्रतिष्ठान जाधववाडी संघाला, पवारवाडी संघाला विनंती आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. 36. याच्यानंतरचा होणारा सामना श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी विरुद्ध सोनोरी विलेज सोनोरी. नाणेफेक करून घ्यायचे.
एक जणाने आलं तरी चालेल. शुभम पंच योग्य निर्णय देतील. तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून ठेवा. वेळ जातो कारण की त्याच्यात परत तुम्हालाच त्रास होणार आहे. पुढच्या सांगा. विकेट ना. विकेट डायरेक्ट हिट आणि विकेट. रनआउट झालेत ते निखिल दाभाडे. निखिल दाभाडे यांच्या रूपात पहिला धक्का जाधववाडी संघाला. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते अशोक. निखिल दाभाडे यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते अशोक. अशोक आणि निखिल बडेकर यांची जोडी सध्या मैदानात. पहिलं षटक चालू. अशोक अमित यांचा सामना करणार आहेत ते अशोक. पुढचा चेंडू लेग साईडच्या दिशेने. फिल्डर बॉलच्या दिशेने. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण स्वप्नील यांच्याकडून. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या आहे ती 11. 1 बाद 11. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 11 जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. आणि आता प्रताप नाना पवारवाडी संघासाठी पुढचं षटक घेऊन आलेत ते कल्पेश. कल्पेश यांचा सामना करतील ते अशोक. पॉवर प्ले समाप्त. क्षेत्ररक्षणामध्ये मोठा बदलाव पवारवाडी संघाकडून. दोन्ही राईट हँड बॅट्समॅन आता मैदानात. याच्यानंतरचा होणारा सामना श्रीराम काळेवाडी विरुद्ध सोनोरी विलेज. आणि काळेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. याच्यानंतरचा होणारा सामना सोनोरी विलेज सोनोरी विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी. चालू सामना प्रताप नाना पवारवाडी विरुद्ध जाधववाडी. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. चांगल्या प्रकारे गॅपमध्ये टोलवलेला हा चेंडू. यावरती चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पवारवाडी संघाकडून. त्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 1 ने भर. 36 जिंकायला आहेत. धावसंख्या पोहोचली ती 12. 12 तरी 36 24. चांगल्या प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता पवारवाडी संघाला कल्पेश यांच्याकडून. पुढचा चेंडू आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची. पंचांकडून आतापर्यंत खूप चांगलं असं काम प्रमोद इनामके आणि शुभम वायदंडे यांच्याकडून. लेग साईडच्या दिशेने पुन्हा मारलेला हा फटका. थोडीशी मिस फील्ड आणि 1 धाव पळून पूर्ण. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचते ती 13. एक बाद 13. वाईट स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 14. निखिल दाभाडे यांच्या स्वरूपात पहिला झटका.
जाधववाडी संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा एज लागून मागे 1 रन. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या पोहोचली ती 15. दुसरं षटक चालू, वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आले ते कल्पेश. त्यांचा सामना करतील ते निखिल. चांगल्या प्रकारचा जोरदार फटका फिल्डर बॉलच्या दिशेने आणि यावरती झेलबाद. निखिल बडेकर यांच्या स्वरूपामध्ये दुसरा झटका जाधववाडी संघाला. चांगल्या प्रकारचा झेल टिपलाय तो अमित झेंडे यांनी. चांगल्या प्रकारची गोलंदाजी कल्पेश यांच्याकडून. दोन जीवदान मिळाले होते निखिल बडेकर यांना. स्कोर आहे 15. 36 टू विन. निखिल यांची जागा भरून काढण्यासाठी आले ते श्रीकांत. 13 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी कल्पेश यांच्याकडून. कल्पेश यांचा सामना करणार आहेत ते श्रीकांत. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, थोडेसे डिफेन्सिव्ह मोड मध्ये श्रीकांत. 1 धाव पळून सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, रॉंग एंडला थ्रो दिल्यामुळे 2 धावा पळून पूर्ण. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली ती 17. 2 बाद 17. पाहूया कोण तिसरं षटक घेऊन येते ते. प्रताप नाना पवारवाडी संघासाठी आणि तिसरे षटक घेऊन आले ते स्वप्नील पवार. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. 12 चेंडू शिल्लक. चांगल्या प्रतीचा फटका आणि यावरती षटकार षटकार आणि षटकार. षटकारने स्वागत केले स्वप्नीलचं. धावसंख्या 6 ने भर. 23 ना. धावसंख्या पोहोचली ती 23 धावा. पहिल्याच चेंडूवरती षटकार मारलाय तो अशोक यांनी. पुढचा चेंडू स्वप्नीलचा. पुन्हा एकदा तसाच जोरदार फटका फिल्डर बॉलच्या खाली. मात्र फिल्डरला फक्त पाहावंच लागेल आणि हा षटकार लागोपाठ दुसरा षटकार. धावसंख्या पोहोचली ती 29. जिंकण्यासाठी अजून फक्त 7 धावांची गरज. तिसरं षटक चालू. चांगल्या प्रकारची फटकेबाजी अशोक यांच्याकडून. स्वप्नीलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला हा फटका फिल्डर बॉलच्या दिशेने आणि झेलबाद. उत्कृष्ट फिल्डर अमित झेंडे यांच्याकडून चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला. अशोकच्या स्वरूपात तिसरा झटका जाधववाडी संघाला. अजून 3 चेंडू शिल्लक या षटकातले. टोटल 9 बॉल शिल्लक. आणि अशोक यांची जागा भरून काढण्यासाठी चालले ते आप्पा भापकर. मयूर उर्फ आप्पा भापकर. आप्पाने जर षटकार मारला तर 1000 रुपये दत्ता जाधव यांच्याकडून. आप्पासाठी चांगलं सोराट, मोठी स्कीम, मोठी संधी.
सुवर्ण संधी. स्वप्नीलचा पुढचा चेंडू सामना करतोय तर आप्पा. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू सामना करतोय तो आप्पा. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला आणि यावरती झेलबाद. सुवर्ण संधी हुकली. आप्पाची जागा भरून काढण्यासाठी चाललेत ते बाप्पू जाधव. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता आहे. स्कोर झालाय तो 29. जिंकण्यासाठी अजून 7 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज जाधववाडी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. एका धावेची गरज जिंकण्यासाठी. बाप्पू जाधव यांच्याकडून षटकार मारण्यात आला, त्याच्यामुळे समीकरण पूर्णपणे जाधववाडीच्या बाजूने. संग्राम यांचा पुढचा चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम राहिल्याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 4 चेंडूंमध्ये एका धावेची गरज आहे जाधववाडी संघाला. अटीतटीचा सामना. संग्रामचा पुढचा चेंडू लेग साइडच्या दिशेने चांगल्या प्रकारे टोलवलेला चेंडू आणि हा सामना जाधववाडी संघाने जिंकलेला आहे. याच्यानंतरचा होणारा सामना सोनवरी विलेज विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब काळेवाडी. काळेवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्यामुळे सोनवरी संघाला विनंती राहील की आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.
आणि सामना त्वरित चालू करून घ्या. पंचांना देखील विनंती राहील, सोनवरी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या, कारण की अंधाराचा सामना तुम्हालाच करावा लागेल. काळेवाडी संघ तुमची पहिली जोडी मैदानात पाठवा आणि सोनवरी संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. नंतर कोणत्याही प्रकारची कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही.